आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या जन्मालो दास विठोबाचे झालो शेवटी तुका म्हणे पावटणी करू स्वर्गात पुणेचा स्वर्ग. त्या स्वर्गाला शिडी लावून जाण्याचं सामर्थ्य भगवंताच्या दासामध्ये असते, म्हणून हे मानवी देहामध्ये शक्य असते. असो कमी वेळामध्ये अतिशय यथार्थ आणि गोड असं चिंतन तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. आमचे सन्मित्र म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवेंद्र शहाजी भोसले, सर्वांचे लाडके महाराज साहेब, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, लातूरचे पालकमंत्री आणि ज्यांनी तळागाळामध्ये विकासाची गंगा पोहोचवली, त्यांचे वडील असणारे वैकुंठवासी विकास पुरुष, हो आपल्या तालुक्याचे साताऱ्याचे भाग्य विधाते सहकार महर्षी वैकुंठवासी अभय शहाजी भोसले अर्थातच सगळ्यांचे लाडके आपल्या भाऊसाहेब महाराज, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच पद्धतीनं विकासालाच महत्त्व देऊन ज्याने आपल्या जवळच्या लोकांचा, आपल्या मतदारसंघातील लोकांचा, आपल्यावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा 100% विकास करण्याचं काम केलेलं आहे. माझी शब्दरचना कळाली असेल तर ठीक आहे, ज्यांना कळाली नसेल त्यांनी घरी जाऊन अभ्यास करावा. त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्यांच्या आणि त्यांच्या बरोबर अतिशय प्रामाणिकपणे वागणाऱ्यांचा म्हणतोय. मला पण असं वाटतं कधी कधी आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचाच विकास केला पाहिजे. आपल्याला नाव ठेवणाऱ्यांचा काय विकास करतो बसायचं लक्षात घ्या. हो त्यांना त्रास द्यायचा नाही, त्रास आहे पण हो तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून शिवणे. त्याच पद्धतीनं पावलावर पाऊल ठेवून महाराज साहेबांनी शिवेंद्रराजे आमचे लाडके हो अध्यात्माची गंगा गावागावामध्ये भाऊश्री मेढ्यामध्ये नामदेव महाराजांचे 13वे वंशज, तुकाराम महाराजांची वंशज, एकनाथ महाराजांची वंशज 7 दिवस भव्य दिवस सप्ताह केला. सोनगावमध्ये गेल्या वर्षी पुण्यतिथी कथा प्रवक्ते रामराव महाराज भोग यांची रामायण कथा ठेवली. गेल्या वर्षी भव्य दिव्य आम्ही मेळ्यामध्ये सुद्धा खूप मोठं योगदान श्रीमंत छत्रपती शिवेंद्र शहाजी भोसले महाराज साहेबांचे. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुमच्या मागे असणारी छोटी छोटी लेकरे. आंबेघरमध्ये आपल्या जावली तालुक्यामध्ये वारकरी गुरुकुल उभं राहते, कीर्तनकार, प्रवचनकार, हे बघा विशारदे, मूर्ती लहान पण कीर्तिमान आहे. परदेशामध्ये जाऊन मृदंग वाजवतो, अलंकार झालाय. आता पंडित मृदंग क्षेत्रामध्ये पंडित ही शेवटची पदवी, याचा अभ्यास करतो. या ही पोरं तयार व्हायला लागली, पण ही पोरं घडवण्याकरता महाराज साहेबांचं योगदान हे आम्हाला नाकारून चालणार. खूप मोठं प्रेम आहे त्यांचं, आमचं खूप मोठं प्रेम आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं तुकाराम महाराजांचं फार वेगळं नातं आहे. वारकरी संप्रदायाबरोबर राजघराण्याचं खूप मोठं नातं आहे. हो छत्रपती तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये येऊन बसायचे आणि त्यांचा लेखाजोखा, त्यांचं लिखाण त्याच्या नोंदीत वारकरी साहित्यामध्ये. ड्युट्या छत्री घोडे हे तो बरात ना पडे. तुकाराम महाराज शिवाजी महाराजांना म्हणाले ड्युट्या छत्री घोडे सोने रुपया मृत्तिके समान माणिक पाषाण खरे जैसे. हो तुकाराम महाराज शिवाजी महाराजांबरोबर बोलले, महाराज आमच्याकरता एक करा. छत्रपती म्हणले काय करू, व्रत करा एकादशी. आज सुद्धा पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीला पांडुरंगाची पहाटेची महापूजा होती ना, ती राजघराण्याची, तो मान राजघराण्याचा आहे. त्याची सनद, त्याची लेखी कागद आज सुद्धा संस्थानाकडे उपस्थित आहेत. आबा मोठवरकर आज सुद्धा उपस्थित आहेत. दरम्यानच्या काळामध्ये अंतर पडत गेलं, पूजेला कोण पोचायला तयार नाही. 100, 150, 200 वर्षापूर्वीचा काळ, तिथं पूजेला कोण पोहोचणार. मग ती पूजा शासकीय पूजा झाली आणि महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री ती महापूजा करतो, पण ती पूजा मानाची छत्रपतींची मागून घेतली. आम्हाला पांडुरंगाची पूजा पाहिजे. पांडुरंगाचं आणि राजघराण्याचं फार मोठं नाते आणि छत्रपतींचाही मावळा म्हणून फिरोजभाई आपण ते जतन केले. म्हणून तुम्हाला सुद्धा खूप धन्यवाद. फिरोजभाईंसाठी सर्वांनी जोरदार आवाज. हे कार्य मी मगाशी आलेल्या सांगितलं. मला अनेक लोक म्हणले फिरोजभाई पठाण एकदा नगरसेवक झाले की तुमचं पारायण बंद पडते, तुमचा पारायण सोहळा बंद. मला माहिती आहे, मी खात्रीने सांगितलं फिरोजभाई पठाण जोपर्यंत या इथं नगरसेवक तुमच्यामध्ये काम करतायत, माणसातला जनसामान्यातला हा माणूस आहे, हा वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम कदापि बंद पडू शकत नाही. दिवसेंदिवस वाढ होत जाईल, पण याच्यामध्ये किती किती हा आनंद आहे. किती महिला मंडळ, भजन संध्या, भजन पारायण सोहळा, भजनाच्या स्पर्धा, हो म्हणजे भजन महोत्सव, कीर्तन महोत्सव, किती आनंद आहे लक्षात ठेवा. इतर कार्यक्रम तर सगळेच ठेवतात. म्हणून टीका आणि टिप्पणी करणाऱ्यांनी वारकरी संप्रदायाचे किती कार्यक्रम ठेवले
किती कीर्तनकार बोलवले, किती भजन मंडळांचा सत्कार केला आणि किती कीर्तन महोत्सव केले, त्याचा लेखाजोखा द्यावा आणि मग इतरांना नावं ठेवावी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर धर्म कीर्तन हे सिद्ध केले. हे समाज झेलीवरले पायी परत आज कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक आदरणीय बबनरावजी साप्ते दादा, सातारा जिल्हा वारकरी महामंडळाच्या ज्येष्ठ मंडळीचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. महाराष्ट्राचे वारकरी महामंडळाच्या राज्याच्या पातळीवर काम करत आहेत. जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि साताऱ्याचे प्रसिद्ध उद्योजक असणारे आदरणीय आमचे मानेआबा, तिकडे आमचे आदरणीय बाबा महाराज सातारकरांच्या वंशामध्ये ज्यांचा जन्म झाला दादा महाराजांचा, ते आमचे आदरणीय राधेश्याम महाराज आहेत. आमचे नितोंदारा तिकडे आमचे आदरणीय चव्हाण सर आहेत. त्यांना कालपासून काळजी, साऊंड सिस्टीममध्ये घोटाळा आहे, जरा लवकर या. हो, लाईट जनरेटर नसल्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला नाव ठेवत नाही मी. आबाळ वृद्धांनी खूप मोठं प्रेम दिलंय. आमच्या गुरुकुलचं हे काम गेली 2 वर्षापासून चालू आहे. दररोजबाईंचं सुद्धा मोठं सहकार्य असतं. आपण सर्वांनी एक वेळ वाट वाकडी करून महाबळेश्वरच्या पायथ्याला मेढ्यापासून 7 किलोमीटर अंतरावरती प्रति पंढरपूर केलंय. आषाढी कार्तिकीला लाखो लोक दर्शन घेत आहेत. नीट ऐका, लाखो लोक. आषाढीला पूर्ण बंदोबस्त आणि लाईन लागते किलोमीटरवर आषाढीला आणि लोक दर्शन घेतात. असं प्रति पंढरपूर निर्माण केलं. एकदा वाट वाकडी करून या एवढी सर्वांना. आवळ तीर्थाला, आपल्या पर्यटन स्थळाला कोणीही जातं. हो हो, गोव्याला कोणी जाईल, इकडं महाबळेश्वरला कोणी जाईल, फिरायला सुट्ट्या लागल्या की चला इकडं चला तिकडं. क्षेपकप्रमाणे पण घरातल्यांना काय सांगायचं, संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी, धनी मला विदाखवाना विठुरायाची पंढरी, एका वेशेची मुलगी भक्ती काल पात्रेला देवान मंदिरात जागा दिली, संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी, धनी मला विदाखवाना विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी. पंढरीला चलण्याकरता आपल्या पतीला आग्रह करा. महाबळेश्वर बाबा इकडे तिकडे नका. ज्यांची लेकरं लहान आहेत प्रेमानं समजावायचं, मारायचं नाही. 10 ते 16 हात उचलायचा नाही. 10 ते 16 मी काय का 16व्या वर्षात त्याच्या जीवनात विश्वास मित्र त्याचा बाप काळजी लक्षात घ्या. अशी ट्रीटमेंट करून त्याच्याकरता मोबाईल वाढलं ठेवावी लागतील. मोबाईलचा तुम्ही फार वाईट आहे. तुला व्यसनमुक्त सुसंस्कृत सदाचारी पाहिजे. त्याच्याकरता कथा कीर्तन पारायण ऐकली पाहिजे. अनाठाई वेळ कुठेही घालवता कामा नये. वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका, खोटं बोलू नका, चोरी करू नका. बाहेर उठल्याचं आल्याच्या नंतर सकाळी आधी सूर्याला नमस्कार करा आणि दुसरा नमस्कार धरणी मातेला करा. का? त्या धरणी मातेला म्हणायचं माझ्यासारख्या बोलू नालायकाला तू सांभाळतीस, कारण बुडाखाली किती अंधारी ते ज्याचं त्याला माहिती असते. मनातल्या मनात म्हणायचं कोण सारख्याला तू सांभाळतेस ना, तुझे अनंत उपकार तू आई आहेस माझी करा. आणि शेवटचं बोलतो, शेवटचं वाक्य घरातून बाहेर पडल्याच्या नंतर त्या जगामधला सगळ्यात श्रीमंत, त्या जगामधला सगळ्यात हुशार आणि या जगातला सगळ्यात मोठा विद्वान मीच आहे असं जीवन जगा. लक्षात, माझ्यापेक्षा मोठा कोण नाही. हो, माझ्यापेक्षा कुणीही मोठा नाही. चांगलं वागा, नीटकं वागा. घरी काय खाताय कोण बघायला येत नाही. समाजामध्ये अगदी टकाटक वागायचं. लक्षात घ्या, चांगलं वागायचं. घरी तुमच्या काय खाताय, समाजामध्ये वागताना चांगलं वागता आलं पाहिजे. एवढी काही महत्वाची सूत्र लक्षात ठेवा. मुलगीला लक्ष्मीची किंमत द्या. मुलगीच खरी लक्ष्मी, पत्नीच खरी लक्ष्मी, हो आईच खरी लक्ष्मी. लक्ष्मी व्रत आणि आमचं मार्गशीर्ष लक्ष्मी कधीच तुमच्या घरी येणार नाही. ज्याला घरातली लक्ष्मी कळत नाही त्याला देवाऱ्यातली लक्ष्मी त्याच्यावर कधीही कृपा करणार नाही. पण स्वतःची मुलगी वाचवण्याकरता प्रयत्न करा. आईचे उपकार कधीही विसरता कामा नये, कारण आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे
उपकार फिटणार नाही. बालपणी मी होतो जेव्हा जगताना अमृताहुनी गोड पाजलास पाना. तुझ्या उपकाराची सर कोणाला येणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. आईच्या उपकारातून कधीही उतराई होता येणार नाही. म्हणून त्या आईवरती प्रचंड प्रेम करा. जन्मदात्या बापावरती प्रचंड प्रेम करा. सूर्याला नमस्कार करा. धरणी मातेला नमस्कार करा. आणि उपकाराची फेड उपकारानंच परत करण्याचा प्रयत्न करा. ज्यानं उपकाराची फेड अपकारानं केली त्याचा कार्यक्रम झाला म्हणून समजा. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल. उठू नका कोणी, उठू नका. महाराजांचा सत्कार करतोय तुमची परवानगी घेऊन सगळ्यांच्या आणि विलासपूर गोळीबारच्या वार्ड क्रमांक 17च्या सगळ्या माझ्यावर प्रेम करणारे आणि माझ्या नेत्यांच्यावर प्रेम करणारे सर्व माऊली माझे वडीलधारे माणसांच्या तुमच्या आशीर्वादानं मी निवडून आलो. तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी प्रवीण महाराज पहिल्यांदा सत्कार घेतोय. म्हणजे बाकीचे जे प्रवचन झाले, कीर्तन झालं, पण मी तुमचा खास करून सत्कार घेतोय. मला पहिला सत्कार करून दे, मग मी 2 शब्द तुमच्या वतीनं आणि त्यांच्या वतीनं तुम्हाला बोलतो. तुमच्या वतीने केलाय सत्कार. मी फक्त स्टेजवर आहे. तुमच्या आशीर्वादाने निवडून आलो म्हणून सत्कार केला. आज कैलासवासी भाऊसाहेब महाराजांची पुण्यतिथी आहे. नेहमीप्रमाणे आपण कीर्तन आणि भजन सोहळा घेतो. आजचा आपला शेवटचा दिवस. पण प्रवीण महाराज आणि या कीर्तन सोहळ्याला सुरुवात तुम्हाला सगळ्यांना माहीत असू दे. प्रवीण महाराजांच्यामुळं मला प्रोत्साहित प्रवीण महाराजांनी केलं. मी भाऊसाहेब महाराजांच्या गेल्यानंतर मी क्रिकेटच्या मॅचेस घेत होतो. सातारा शहरच घेत होतो. जवळजवळ मी 15-20 वर्ष क्रिकेटच्या मॅचेस भाऊसाहेब महाराज चषक म्हणून घेत होतो. पण ह्या विलासपूर गोळीबारसाठी, माझ्या माता बहिणींसाठी आणि माझ्या सगळ्या ज्येष्ठांसाठी प्रवीण महाराजांनी मला प्रोत्साहन केलं. तू कीर्तन सोहळा घ्या. आणि प्रवीण महाराज जसं मी शिवजयंती साजरी करतो, मला नगरसेवक झालं म्हणून मला काय नगरसेवक असो नसो, माझ्याकडनं कीर्तन सोहळा जेव्हा मी नेहमी सांगतो शिवजयंती साजरी करणार आहे. तसं भाऊसाहेब महाराज माझ्या देवाचे वडील आहेत. माझा देव पांडुरंग शिवेंद्रराजे भोसले हे सगळ्यांना माहिती आहे. माझ्या देवाच्या वडिलांसाठी मी कायम कीर्तन आणि भजन सोहळा मी जेव्हा जिवंत आहे त्या विलासपूरला गोळीबारला घेईन एवढीच मी तुम्हाला सगळ्यांना वचन देतो. ते म्हणले विलासपूर पाकिस्तान होणार, विलासपूर पंढरीचं नगरीच होणार. माझ्याकडनं कुठलीही गोष्ट मला त्यांना इलेक्शनमध्ये माझ्यासाठी बाईट दिली. मला त्यांचा फोन आला. विलासपूरमधले काय माझ्यावर प्रेम करणारे मित्र त्यांना फोन करून सांगत होते तो भ्रष्टाचारी आहे, तो नालायक आहे, तो चुकीचा माणूस आहे. महाराजांना म्हणले तो कसलाही माणूस असू दे, मला माहिती आहे तो कसला आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता ती पोस्ट डिलीट करा. बरोबर ना महाराज? महाराजांना म्हणलं महाराज तुम्हाला त्रास होणार असेल तर ती माझ्याबद्दल तुम्ही जी काय पोस्ट केली ती डिलीट करा. महाराज म्हणले मी पांडुरंगचा माणूस आहे, मी देवाचा नेहमीप्रमाणे सगळ्यांना मदत करत असतो, तशी तुम्हाला केली. तुमच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. जे पांडुरंगाला मानतात त्यामुळं मी तुम्हाला मदत केली. मी काय पोस्ट डिलीट करणार नाही.
महाराज, तुमचा माझ्या निवडणुकीचा, माझी पूनमताईची निवडणूक असू दे, अमोल मोहित्यांची निवडणूक असू दे, 100% माझ्या निवडणुकीला निवडून आणायला तुमचा सिंहाचा वाटा आहे. आणि इथं बसलेल्या माझ्या सर्व माता भगिनींचा आणि सर्व ज्येष्ठांचा सिंहाचा वाटा आहे. मी शपथ सांगतो, आयुष्यभर मी या विलासपूरचा पहिला नगरसेवक आहे. माझी मुलाची मुलं कायम सांगतात, माझा आजोबा या विलासपूरचा पहिला नगरसेवक आहे. ती कायम लक्षात राहणार आहे. आणि नेहमी मी सांगत असतो, मला म्हणजे फिरोज पठाण विलासपूरमध्ये मस्जिद बांधणार, विलासपूरमध्ये याव करणार. फिरोज पठाण विलासपूरमध्ये शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार. तेव्हाच मी मरेन. त्या दिवशी मी मरायच्या अगोदर माझा एक निश्चय, शिवाजी महाराजांचं मंदिर या सातारा जिल्ह्यात माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले त्यांच्या मार्गदर्शनात, त्यांच्या आशीर्वादानं मी शिवाजी महाराजांचं मंदिर या विलासपूरला तुमच्या आशीर्वादानं, तुमच्याकडनं पैसे घेऊन, प्रत्येकाच्या घरात फिरून कुणी 1 रुपया द्या, कुणी 100 रुपये द्या, कुणी 10 लाख रुपये द्या, तुमच्या सगळ्यांच्या पैशावर मी शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार म्हणजे बांधणार. मी विचारणार नाही, मी राजकारणी बोलत नाही. मला इलेक्शनला महाराजांना परत इलेक्शनला उभं नाही केलं तरी मी शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार, एवढंच सांगतो. पुन्हा एकदा भाऊसाहेब महाराजांची पुण्यतिथीला नेहमीप्रमाणे सगळीजण येता. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्यात नाही आहेत, पण तसा माणूस, एवढा मोठा माणूस या महाराष्ट्राला परत मिळणार नाही. मला स्वतः महाराजांचा फोन आला 9:15 वाजता. काय करतोय? म्हणलं काय नाही महाराज, उठलोय, चहा पितोय. अरे तू टीव्ही बघतोय का? म्हणलं नाही. अरे तू दादा गेले म्हणतात. महाराज मला बी काय खरं वाटत नाही, चेष्टा करू नका. अरे खरं म्हणतात, तू जरा टीव्ही बघ. आणि जरा तिथल्या बारामतीचा नगराध्यक्ष आता झालेत, ते माझे जवळचे मित्र आहेत. त्याला मी फोन केला, अरे बाबा काय झालं? तर ते मला स्पॉटवरच आहे, अजून कळालं नाही दादा गेलेत का नाही. पण खूप आपल्या सातारा जिल्ह्याचे असू दे, महाराजांना, भाऊसाहेब महाराजां वारल्यानंतर ज्यानं ताकद दिली असेल, ज्यानं आमदार केला असेल, ते कैलासवासी अजितदादा पवार. खरोखरच आहे, मी त्या सगळ्या गोष्टीला गवाह आहे. म्हणजे भाऊसाहेब महाराज वारल्यानंतर खरोखरच ज्येष्ठांना बी सगळ्यांना माहीत असू दे, बाबांना सगळी ज्येष्ठ, सगळी मोठी पुढारी साईडलाईन करत होती. पण अजितदादानं कधीच बाबांना साईडलाईन केलं नाही. बाबांना जितकी ताकद द्यायची होती, अजितदादा सातारचे पालकमंत्री होते तेव्हा सुभराव पाटील कलेक्टर होते. जिथं बाबांना फंड टाकायचा आहे मला न विचारता टाका आणि माझ्या नंतर सह्या घ्या. पालकमंत्री अजितदादा होते, त्यांचे उपकार आणि भाऊसाहेब महाराजांनी त्यांचं, अशी 2 माणसं कधीच मोठी होऊ शकत नाही. अख्ख्या महाराष्ट्रातला अशी माणसं आपल्याकडनं गेल्यात, अशी माणसं मिळले नाही. पुन्हा एकदा प्रवीण महाराज तुमचं आणि माझ्या विलासपूरच्या सगळ्या माता भगिनींचं हात जोडून, पाया पडून, म्हणजे आयुष्यभर यांच्या पायात राहणार आहे. राजकारण गोष्ट वेगळी राहील, पण माझ्या ह्यांचे उपकार, तुम्ही जसं म्हणला कीर्तनात, उपकार विसरायचे नसतात. 100% माझ्या माता भगिनी, इतक्या माता भगिनी दिसतात माझ्यावर प्रेम करणाऱ्या. आणि माझे सर्व ज्येष्ठ, माझे सर्व मित्र, जे मी इथं नसलो तरी माझ्यासाठी काम करतात, जीव लावतात, त्यांच्या सगळ्यांच्या पायात आयुष्यभर राहणार. मी नगरसेवक असो, माझ्यात काही बदल होणार नाही. माझ्यात 100% तुमच्या कायम पायात राहील, एवढंच सांगतो. आपलं शिवजयंती 19 तारखेला शिवजयंती आहे. माझी शिवजयंती नाही, विलासपूर, गोळीबार या सगळ्या भागातली शिवजयंती आहे. पुन्हा एकदा आपण शिवजयंतीला 19 फेब्रुवारीला जायचंय, इथंच जायचंय, इथंच आपली शिवजयंती आहे. आणि महाप्रसाद आपला नेहमीप्रमाणे शिवजयंतीला असेल. पुन्हा एकदा तुमचे हात जोडून, पाया पडून, म्हणजे मी का वारंवार सांगतो पाया पडून. मला लय जण म्हणतात तू भाषणासारखं पाया पडून काय म्हणतो.
अरे ह्यांच्या जीवा मी उड्या मारतो, नाहीतर मला साताऱ्यात कोण विचारतंय? पडलो फिरलो, किती विमानात फिरलो, हेलिकॉप्टरवर फिरलो, हे माझ्या बरोबर आहेत. म्हणून मी आहे एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाईसाहेब. खूप अगदी कमी मोजक्या वेळामध्ये तुम्ही ऋणानुबंध किंवा तुमचं या विलासपूर गोळीबार वासियांवरचं तुमचं प्रेम तुम्ही आपल्या शब्दामध्ये व्यक्त केलं. हे प्रेम कायमस्वरूपी अबाधित राहणार आहे. याच्यामध्ये क्षणाक्षणानं प्रतिदिन वर्धमान होणार आहे, याच्यामध्ये अजिबात कमी होणार नाही ही मी या ठिकाणी शाश्वत देतो. तुम्ही खूप वेळा सांगितलं निवडून आलो मी कधी येऊ, मला 2-3 वेळा फोन मेसेज पूनमताई आणि आम्ही येणार आहे तुमच्याकडे सत्कार करायला, कधी येऊ कधी येऊ. मी म्हटलं काही यायची गरज नाही, मीच 4 फेब्रुवारीला तिकडे येणार आहे कीर्तनाला, तुम्ही काही यायची गरज नाही. ताईंना सुद्धा खूप खूप मी त्यांचं अभिनंदन. कीर्तनासाठी वारकरी संप्रदायातले एक अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे आमचे मारुती महाराज नेवरीकर MA संस्कृत आपल्या जवळचे इथं कीर्तनासाठी या ठिकाणी उपस्थित, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी खूप खूप त्यांना धन्यवाद देतो. उपस्थित सर्व भाविक भक्त आबालवृद्ध, मी ना इतका दगदगीत होतो ना, महाराज साहेबांची सभा सुरू करून दिली, स्टेजवरती त्यांना नेलं, प्रस्तावित केलं, माझे गुपचूप सगळं पळून आलो मी. लक्षात आमच्याकडे उभे आहेत आता मतदानाला, ते व्यसनमुक्त सुसंस्कृत आणि सदाचारी व्यक्तिमत्व आमच्याजवळ. त्या कार्यक्रमामधून तसाच प्रवासात येऊन गडबडीत या ठिकाणी फेटा बांधून उभा राहून तुमच्याबरोबर म्हणजे वाकुळे का नीट देव जाणे जसं मला बोलता आलं तसं तुमच्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तुम्ही पदरात घ्याल एवढी अपेक्षा व्यक्त करून मला थांबावं लागते. बोलिले ज्ञानेश्वर महाराज की जय.